सुनेत्रा पवार यांनी 2029 मध्ये मुख्यमंत्री व्हावं या जय पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी याच निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण 2029 ची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल आणि शिंदे गटाला बाजूला फेकून देईल असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलंय। सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं की न व्हावं हा त्यांचा विषय आहे। अजित पवार साहेबांच्या नंतर सुनेत्राताईंना ज्या पद्धतीने मोठ्या मताधिक्याने बारामतीकरांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे साहजिकच आहे की आपला माणूस मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे। पण एक मात्र नक्की 2029 सालची जी निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरच लढेल आणि एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हे बाजूला फेकलेले असतील। त्यांनी मुख्यमंत्री पदावर अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जी महिला पुढे येऊन लढेल त्यांनी मुख्यमंत्री व्हावं। सुनेत्राबाईंनी असो किंवा भाजपच्या नेत्या त्या चांगलंच काम करतील असंही अमृता फडणवीस म्हणाल्या। मला नक्कीच वाटतं जी महिला पुढे येऊन लोकांसाठी झटेल, कामं करेल दिवस रात्र, ती सुनेत्राबाईंनी असो किंवा भाजपाची कोणी स्त्री असो, जे सगळ्यात डिझर्विंग असेल तिने पुढे येऊन मुख्यमंत्री बनलं पाहिजे असं मला वाटतं।